गुगलवर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची। इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्ट्सचे अनेक पर्याय एकाच छताखाली। 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम। DBD होम फेस्ट 2025, 3 लिव्स गोविंदनगर नाशिक। कॉल 7796 833 833। मागील 2 दिवसापूर्वी नाशिकच्या सातपूरमध्ये एका तरुणाच्या डोक्यात कोयता घालून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला। अशा बातम्या काही माध्यमांमध्ये व्हायरल झाल्या होत्या। यामुळे सातपूरकरांमध्ये चिंतेचं वातावरण असल्याचं पाहायला मिळालं। मात्र सातपूर पोलिसांनी तात्काळ या घटनेचा तपास केला असता यातील खरी बाजू समोर आली आहे। नमस्कार, मी सिनियर PI प्रकाश अहिरे, सातपूर पोलीस स्टेशन। माध्यमांवर एक बातमी व्हायरल होत आहे। नाशिक हादरलं, तरुणाच्या डोक्यात कोयता घालून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला। ॲक्च्युली फॅक्ट अशी नाही आहे। यामध्ये 15 तारखेला फिर्यादी व त्याचे मित्र ते दारू पिण्यासाठी बसले असताना त्यांच्यात आपसात वाद झालेला आहे आणि या वादात त्यांनी फरशीचा वापर केलेला आहे। तसेच आरोपी यांच्याकडून एक पिस्टल देखील जप्त करण्यात आलेली आहे। असं जिवंत जाळण्याचा वगैरे काही प्रयत्न झाला असल्या प्रकारचं कुठेही तपासामध्ये आतापर्यंत निष्पन्न झालेलं नाही आहे। तरी कृपया कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे नाशिक पोलिसांतर्फे आम्ही आवाहन करत आहोत। तसेच लोंढे टोळीची दहशत वगैरे असं काही नसून नाशिक पोलिसांनी लोंढे टोळीचं संपूर्णपणे नायनाट केलेलं आहे। धन्यवाद। सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी सांगितल्याप्रमाणे ही घटना खरी नसून नाशिककरांनी अफवांपासून सावध राहावं, तसेच कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन सातपूर पोलिसांनी केलं आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।